धुरंधर हा चित्रपट आपण बघितला. धुरंधर चित्रपटाबद्दल अनेक चर्चा झाल्या. रेहमान डकेत, एस.पी. असलम चौधरी किंवा इतर अनेक पात्रांच्या बद्दल चर्चा झाली. पण या चित्रपटातला खरा जो मेन विलन आहे, ज्या व्यक्तीनं भारत संपूर्ण पोखरून काढलेला होता, त्या व्यक्तीची मात्र चर्चा झाली नाही. तो व्यक्ती म्हणजे खानानी, जावेद खानानी. आता जावेद खानानी हा एकटा नव्हता. त्याचा दुसरा भाऊ अल्ताफ खानानी होता आणि हे खानानी ब्रदर्सच पूर्णपणे भारताच्या विरोधात काम करत होते आणि भारत पोखरत होते. या खानानी लोकांच्याकडं भारताच्या सिक्युरिटी प्रिंट्स होत्या, म्हणजे भारताच्या नोटा छापण्यासाठी ज्या प्रिंट्स वापरतात त्या होत्या. या लोकांच्याकडं भारताच्या 500 आणि 1000च्या ज्या पूर्वीच्या नोटा होत्या, त्या नोटांचा जो पेपर होता तो देखील होता. मग ह्या सगळ्या प्रिंट्स या लोकांच्याकडे आल्या कशा, त्या कुणी दिल्या? चित्रपटामध्ये दाखवलेला तो राजकारणी कोण आहे ज्याने या प्रिंट्स त्यांना प्रोव्हाइड केल्या? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नोव्हेंबर 2016 मध्ये डिमॉनिटायझेशन झाल्यानंतर जावेद खानानीनं आत्महत्या करून आपला जीव का घालवला? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शोधणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 2 मे 1961 ला कराचीमध्ये जावेद खानानी आणि अल्ताफ खानानी या दोन भावांचा, जुळ्या भावांचा जन्म झाला. या दोघांनी देखील मोठं होता होता कराचीमधले तिथलं जे लॅरी टाउन आहे किंवा इतर प्रकारची जी गुन्हेगारी आहे भागामधली, ती सगळी बघितलेली होती. मोठं होता होता त्यांच्या लक्षात आलं की आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीचा बिझनेस करायला लागेल आणि त्यांना पुढच्या त्यांच्या आयुष्यामध्ये एक तिसरा मित्र भेटला. त्याचं नाव होतं मुनाफ कालिया. या मुनाफ कालिया आणि या दोघांनी मिळून 1983 मध्ये एका कंपनीची स्थापना केली. या कंपनीचं नाव होतं खानानी अँड कालिया इंटरनॅशनल. या कंपनीचं मूळ काम काय होतं, तर फॉरेन एक्सचेंज करणे, म्हणजे थोडक्यात जे लोक डॉलर्स घेऊन येतात त्या डॉलर्सना रुपयामध्ये कन्वर्ट करणं, त्या लोकांना देणं, आणि जे लोक रुपये घेऊन येतात त्यांना डॉलर्समध्ये कन्वर्ट करून त्यांना देणं. जशा अनेक कंपन्या आता आपल्या आजूबाजूला देखील काम करत असतात, बँका देखील या सर्व्हिसेस देत असतात. पण या लोकांनी या बिझनेसमध्ये चांगलीच गती पकडली. 1983 ते 1990 या काळामध्ये यांनी मोठ्या प्रमाणावर बिझनेस केला. नंतर त्यांना लक्षात आलं की या बिझनेसमध्ये जी ग्रोथ आहे ती थोडीशी आहे. याच्यापेक्षा जर मोठी ग्रोथ पाहिजे असेल तर आपल्याला हवालामध्ये उतरायला पाहिजे. हवाला म्हणजे काय, तर आपल्याला जर इथून दुबईला पैसे पाठवायचे असतील तर आपण कुठलं तरी इंटरनॅशनल ट्रान्झॅक्शन करतो, बँके थ्रू करतो. पण हवालामध्ये तसं कुठलंही ट्रान्झॅक्शन केलं जात नाही. आपण हवाला नेटवर्कमध्ये असलेल्या एका व्यक्तीला इथं जाऊन पैसे मुंबईत समजा दिले, तर त्या व्यक्तीचा दुबई जो मधला व्यक्ती आहे तो व्यक्ती आपण ज्याला पैसे पाठवणार आहे त्याला जाऊन तेवढेच पैसे देतो. याच्या बदल्यात काहीतरी पैसे घेतले जातात आणि हे पैसे कुठंही कुठल्याही चॅनलमध्ये कुणालाही दिसत नाहीत की मी एवढे पैसे पाठवले किंवा माझ्याकडे होते, त्यामुळे टॅक्स भरायचा प्रश्न नाही. या सगळ्या गोष्टी तिथं वाढल्या. आणि बरोबर बघा, 1980च्या दशकात दाऊद इब्राहिम भारतातून पळून दुबईला गेला. दुबईमध्ये जेव्हा क्रॅकडाऊन चालू झालं तेव्हा तो काय केलं, त्यानं तो पाकिस्तानमध्ये जाऊन लपला आणि पाकिस्तानमध्ये तो बरोबर कराचीमध्ये जाऊन लपला. त्यामुळं खानानी आणि कालिया यांच्या बिझनेसला आणखी एक नवा साथीदार मिळाला, तो म्हणजे दाऊद इब्राहिम. दाऊद इब्राहिमकडं भारतातलं नेटवर्क होतं. दाऊद इब्राहिमकडं भारतातलं नेटवर्क आज देखील आहे. भारतामध्ये त्याचे अनेक लोक अजूनही काम करत असतात. भारतामध्ये मग ड्रग माफिया त्याच्याबरोबर आहेत, अनेक शस्त्रास्त्र पुरवठादार त्याच्याबरोबर आहेत. या सगळ्या लोकांच्या साठी काम करायचं तर हवालामधून पैसे पाठवायला लागणार होते. यासाठी मदत होणार होती खानानी ब्रदर्सची. हे खानानी भाऊ दाऊदला मदत करायला लागले आणि त्याच्यासाठी हवालामधून पैसे पाठवण्याचं काम करायला लागले. हे सगळं होता होता दोघेही म्हणजे एकमेकांचा हात धरून श्रीमंत होत गेले. मोठा पैसा या दोघांनी मिळून बनवला. 2000च्या दशकाच्या सुरुवातीला या खानानी ब्रदर्सनी मग वेगळ्या पद्धतीनं नवीन बिझनेसमध्ये हात घालायचा प्रयत्न केला आणि याच वेळेला त्यांना मदत झाली ती हवालासाठी प्रयत्न करणाऱ्या ISIची. म्हणजे ISI ही पाकिस्तानची इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स ही संघटना, ही एक प्रकारे त्यांचा वापर करत होती दहशतवाद पसरवण्यासाठी, मग भारतात असेल किंवा जगातल्या इतर देशांमध्ये त्यांचं नेटवर्क मजबूत करण्यासाठी. ISI बरोबर हिजबुल मुजाहिद्दीन असेल किंवा तालिबान असेल, अल कायदा असेल, या संघटनांसाठी देखील हे खानानी ब्रदर्स काम करत होते. त्यामुळे अमेरिकेची नजर देखील आता यांच्यावर पडली होती, कारण अमेरिकेचं तालिबान बरोबर तेव्हा युद्ध चालू होतं 2001च्या त्या 9/11च्या घटनेनंतर. त्यामुळे खानानी ब्रदर्स टार्गेटवरती होते, पण ते पाकिस्तानमध्ये सेफ होते. आणि खानानी ब्रदर्सला यावेळीला एक मोठी संधी मिळाली, ती म्हणजे 2006 साली भारत सरकारनं DLRU नावाच्या एका ब्रिटिश कंपनी बरोबर एक करार केला की भारतात जेव्हा पूर्वीच्या 500च्या आणि 1000च्या नोटा होत्या, या 500च्या आणि 1000च्या नोटांसाठी जो कागद वापरला जायचा, तो कागद ही DLRU नावाची कंपनी भारताला सप्लाय करायची आणि या कागदावरती नंतर प्रिंट करून आपण नोटा छापायचो. हे काम भारत सरकारतर्फे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. पण हाच कागद पाकिस्तान देखील याच कंपनीकडून मागवत होती. त्यामुळे
पाकिस्तानच्या ISIला भारतात नोटा ज्या पद्धतीने छापल्या जातात त्याच कागदाचा पुरवठा व्हायला लागला आणि तो पाकिस्तानकडे आला. आता पाकिस्तानला गरज होती ती म्हणजे फक्त प्रिंट्सची. या चित्रपटामध्ये दाखवलंय की कोणता तरी एक महत्वाचा भारतातला मंत्री आणि त्याचा मुलगा दुबईमध्ये गेले आणि त्यांनी भारताच्या प्रिंट्स म्हणजे नोटा छापायची प्रिंट असते ती दुबईमध्ये ट्रान्सफर केली आणि तिथून ती पाकिस्तानमध्ये पोहोचली आणि पाकिस्तानमध्ये या खानानी ब्रदर्सनी नोटा छापल्या आणि भारतात पसरवल्या. अर्थात हा मंत्री कोण हे चित्रपटात सांगितलेलं नाही आणि कुठल्याही इन्व्हेस्टिगेशनमध्ये किंवा कुठल्याही तपासात कुठलाही आरोप याबद्दलचा ऑफिशियली झालेला नाही. पण हे मंत्री कोण असू शकतात याबद्दलचा अनेक लोकांचा कयास आहे. असं म्हणतात की 2006 साली डेल आर्यू बरोबर हा करार पी चिदंबरम यांनी केला होता आणि नंतरच्या काळात देखील पी चिदंबरम मोठ्या काळासाठी भारताचे फायनान्स मिनिस्टर होते. त्यामुळे या सगळ्या मागे पी चिदंबरम असू शकतात असं अनेकांना वाटतं. अर्थात याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगाच. पण याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो पुढची स्टोरी ज्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की या नोटा छापण्याचा भारतावरती किती परिणाम झाला. भारतात 2010 साली नेपाळ आणि भारताच्या बॉर्डरवर बिहार आणि युपी मध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली गेली, ज्यामध्ये बँकांमध्ये छापेमारी केल्यानंतर लक्षात आलं की बँकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फेक करन्सी आलेली आहे आणि बँकांना देखील कळलं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे अशी समजली की रिझर्व्ह बँकेच्या ज्या वॉल्ट्स आहेत म्हणजे ज्या तिजोऱ्या आहेत त्या तिजोऱ्यांमध्ये देखील फेक करन्सी आहे आणि ती देखील सापडली नाही. अर्थात पाकिस्तानच्या ISI कडे खानानी ब्रदर्सकडे भारताचा ओरिजिनल प्रिंटिंग पेपर होता, भारताच्या ओरिजिनल प्रिंट्स होत्या म्हटल्यानंतर ते सहजपणे हे सगळं करू शकत होते. त्यामुळे हजारो कोटी रुपये त्यांनी भारताच्या मार्केटमध्ये पंप इन केले होते आणि हे भारताला अतिशय जड चाललेलं होतं. याच्यावर काहीतरी उपाय करणं गरजेचं होतं, पण तो उपाय कोण करणार हा प्रश्न होता. 2008 मधल्या मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मग पाकिस्तानमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर फॉरेक्स क्रायसिस निर्माण झाला. म्हणजे फॉरेन एक्सचेंज शिल्लक राहीना, सगळं फॉरेन एक्सचेंज हवाला मार्फत इथं ट्रान्सफर हे सगळे खानानी ब्रदर्स करत होते. इतर गोष्टी वाढल्या, इन्फ्लेशन वाढलं, हवाला वाढलं, या सगळ्यामुळे पाकिस्तानमध्ये देखील या दोन्ही भावांच्या वरती क्रॅकडाऊन केलं गेलं. पण त्यामधून ते सहजपणे सुटले कारण त्यांचे पॉलिटिकल कनेक्शन्स होते आणि त्याचा वापर करून ते बाहेर आले. पण त्याच्यानंतर एक मोठी गोष्ट घडली म्हणजे अल्ताफ खानानी जो परदेशात राहून विशेषतः दुबईमध्ये राहून जगभरातलं कार्टेल चालवायचा, मग ड्रगसाठी शस्त्रास्त्रांसाठी जे पैसे पाठवले जातात त्याच्यामध्ये काम करायचा आणि या सगळ्या धंद्यामध्ये अल्ताफ खानानीचा इंटरनॅशनली हात होता. या अल्ताफ खानानीला अमेरिकन पोलिसांनी एक प्रकारे एका जाळ्यात ओढलं आणि त्याला काही पैसे दिले आणि त्याला बरोबर बोलवून घेतलं पनामा इथं. पनामामध्ये हा अल्ताफ खानानी गेल्यानंतर अमेरिकन पोलिसांनी अल्ताफ खानानीला अटक केली. 2015च्या डिसेंबर मधली ही घटना आहे. म्हणजे एक प्रकारे खानानींचा एक हात तुटला, म्हणजे दोन भावांच्या पैकी एक मोठा माणूस इथं कामी आला. आता राहिला फक्त जावेद खानानी. जावेद खानानीवरती मोठ्या प्रमाणावर प्रेशर क्रिएट झालेलंच होतं, कारण एकतर त्याचा भाऊ नव्हता, दुसरी गोष्ट पाकिस्तानमध्ये देखील पाकिस्तानी सरकारी यंत्रणांची त्याच्यावर नजर होती कारण पाकिस्तानला देखील त्याचा त्रास व्हायला लागलेला. भारत देखील त्याच्या ज्या फेक करन्सी अडवायचं काम जसं शक्य तसं करत होता. आता यावरती काहीतरी उपाय व्हायला पाहिजे असं भारत सरकार विचार करत होतं आणि यामध्येच एक मोठी घटना घडली ती म्हणजे 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी डेल आर्यू नावाची जी एक ब्रिटिश कंपनी होती जी भारताला सिक्युरिटी प्रिंटिंग पेपर पोहोचवत होती त्या कंपनी बरोबरचा आपला करार रद्द केला. ही झालंय पहिली केस म्हणजे पहिला टप्पा. त्यामुळे देखील अल्ताफ खानानी आणि जावेद खानानी यांचं धाबं दणाणलं होतं. पण त्याच्यानंतर एक मोठी गोष्ट घडली ती म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या सगळ्या नोटा त्या दिवशीपासून बंद केल्या आणि नरेंद्र मोदी म्हणाले होते की 500 आणि 1000च्या नोटा इथून पुढे रद्दी होतील. आणि खरोखर ज्यावेळी 500 आणि 1000च्या नोटा रद्दी झाल्या त्याच वेळी जर तुम्ही बघितलं तर पाकिस्तानमध्ये खानानी ब्रदर्सनी असं म्हणतात की काही हजार कोटींच्या 500 आणि 1000च्या नोटा भारतातल्या बनवून तयार ठेवलेल्या होत्या. अर्थात त्या सगळ्या नोटा देखील आता रद्दी होणार होत्या. भलेही अजून पुढची जवळजवळ 60 दिवसांची मुदत होती, 40-50 दिवसांची, पण त्याचा वापर होणार नव्हता कारण कुठलंही हवाला नेटवर्क आता हे पैसे स्वीकारणार नव्हतं कारण हे पैसे भारतातच चालत नाहीत तर मग परदेश पाकिस्तानातून भारतात आणण्यात अर्थच नव्हता. त्यामुळं या गोष्टीचा परिणाम जावेद खानानींच्यावर झाला आणि जावेद खानानीनं मग 4 डिसेंबर 2016ला म्हणजे नोटबंदीनंतर बरोबर 26 दिवसांनी तो आपल्या सायमा टावर्स नावाच्या कराचीमध्ये एक अंडर कन्स्ट्रक्शन बिल्डिंग होती ती त्याची स्वतःचीच होती. त्या बिल्डिंगच्या वरती टोकावर गेला आणि तिथून त्यानं खाली उडी मारली आणि आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारण कधीही समजलं नाही.
असं म्हणतात की तो त्यावेळेला भरपूर प्रेशरमध्ये होता, त्यानं कदाचित आत्महत्या केली नसेल, त्याला कुणीतरी मारलं असेल. मग या मारण्यामध्ये कोण असू शकतो? या मारण्यामध्ये पाकिस्तान सरकार असू शकतं, ISI असू शकतं किंवा CIAचे लोक देखील असू शकतात. यामागे नक्की कोण होतं? की अननोन गनमॅन असू शकतात. काहीच माहिती नाही. पण पाकिस्तान सरकारनं याची कोणतीही चौकशी, इन्व्हेस्टिगेशन केली नाही. या व्यक्तीच्या आत्महत्येनंतर त्याची कोणत्याही प्रकारची पोस्टमॉर्टम सुद्धा झाली नाही. कारण ती त्यांच्या फॅमिलीनेच करू दिली नाही असं म्हणतात. त्यामुळं हा व्यक्ती जो जावेद खनानी होता तो मारला गेला. त्याचा भाऊ तिकडं पकडला गेला होता. दुसरा मुनाफ कालिया होता, तो देखील पाकिस्तानमध्ये काही काळासाठी अटकेत होता. तो आता कुठं आहे माहिती नाही, पण तो पाकिस्तानमध्ये आहे. आणि अल्ताफ कालिया अमेरिकेमध्ये कैदेत पडला होता. नंतर 2020 मध्ये त्याची सुटका झाली, पण त्यानंतर तो कुठं आहे ते देखील माहिती नाही. थोडक्यात काय, खनानी ब्रदर्स आणि कालिया या सगळ्यांचं जे एक इंटरनॅशनल नेटवर्क होतं ते नष्ट झालं आणि ते संपले. आता इथं असं म्हणायचं कारण नाही की डिमॉनिटायझेशन झालं आणि डिमॉनिटायझेशनमुळेच तो मेला. तो मरण्यासाठी अनेक कारणं आहेत. जसं की त्या डेलारू बरोबरचा करार होता तो संपला. त्याच्यासाठी आणखी पाकिस्तानमध्ये जे क्रॅकडाऊन झालं होतं ते झालं. त्याच्याबरोबर आणखी एक कारण म्हणजे त्याच्या भावाला झालेली अटक, अमेरिकेमध्ये असणारं प्रेशर आणि पाकिस्तानमधल्या सरकारकडून आणि अनेक यंत्रणांच्याकडून जे प्रेशर यायला चालू होतं. कारण जावेद खानाने जिवंत राहिला असता आणि त्याला जर अमेरिकेनं पकडलं असतं तर कदाचित पाकिस्तानमधल्या अनेक नेत्यांची नावं बाहेर आली असती. त्यामुळे फक्त डिमॉनिटायझेशन हे एक कारण नसलं तरी डिमॉनिटायझेशन सुद्धा एक महत्त्वाचं कारण होतं या व्यक्तीच्या आत्महत्येचं. त्यामुळे भारताचे जे शत्रू होते, जे या चित्रपटामध्ये दाखवले, ते कोणत्या ना कोणत्या मार्गानं संपत गेले एवढं मात्र नक्की. या मुद्द्यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं की जावेद खनानीचा मृत्यू कसा झाला असावा, का झाला असावा? ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांच्या बरोबर, नातेवाईकांच्या बरोबर शेअर जरूर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.